नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेशीर खेळ पेन्सिल बॉटल चॅलेंज। सर्व मातांनी एका रांगेत उभे राहावे। प्रत्येक मातेसमोर एक पेन्सिल आणि पाण्याने भरलेली बाटली ठेवावी। आता मातांना नाक आणि वरच्या ओठांच्या मध्ये पेन्सिल पकडायची आहे। लीडर मातेने 1 2 3 बोलल्यावर मातांना पेन्सिल बाटलीत टाकायची आहे। जी माता सर्वात आधी पेन्सिल बाटलीत टाकेल ती विजेता असेल। गरज असल्यास मातांना मदत करा। चला खेळ सुरू करूया। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। मुलांवर सतत ओरडण्यामुळे त्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात। यामुळे मुलांमध्ये असुरक्षितता, आत्मविश्वासाचा अभाव आणि तणाव उद्भवू शकतो। मुलांवर वारंवार ओरडण्याचे अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि ते टाळण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील आहेत। चला आपण दोघांवर सविस्तर चर्चा करूया। मुलांवर वारंवार ओरडण्याचे परिणाम। स्वतःच्या आत्मसन्मानात घट। सतत ओरडल्यामुळे मुलांचा आत्मसन्मान कमी होऊ शकतो। ते स्वतःला कमी समजू लागतात। संबंधांमध्ये तणाव। पालक आणि मुलांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते। मुलं आपल्या पालकांपासून दूर होऊ शकतात। शारीरिक परिणाम। सतत तणाव आणि ओरडल्यामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, जसे की डोकेदुखी, पोटदुखी इत्यादी। हे टाळण्यासाठी उपाय। शांत आणि संयमी राहा। जेव्हा तुम्ही रागात असता तेव्हा प्रथम स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही या परिस्थितीला चांगल्या प्रकारे कसे हाताळू शकता याचा विचार करा। सकारात्मक संवाद। मुलांशी सकारात्मक आणि आदरपूर्वक बोलण्याचा प्रयत्न करा। त्यांनी काय चुकीचे केले आणि ते कसे सुधारता येईल हे समजावून सांगा। मुलांना वेळ द्या आणि त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा। त्यांचे म्हणणे ऐकून घ्या आणि त्यांच्या समस्यांचे समाधान शोधण्यात मदत करा। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? सर्व मातांनी पाळीपाळीने आपापले विचार सांगावे। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। या खेळांमुळे मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता वाढते। तसेच हे खेळ त्यांचे निर्णय घेण्याचे व सृजनशील विचार करण्याचे कौशल्यही मजबूत करतात। बाळाच्या आवडीचं खेळणं, उदाहरणार्थ बाहुली त्याच्यापासून थोड्या अंतरावर दाखवा। ते खेळणं बाळासमोर हळूहळू हलवा। बाळ ते खेळणं पाहून पकडण्यासाठी पुढे सरकेल किंवा हात पुढे करेल। मोठं भांड घ्या। एक खेळणी त्यात टाका। मुलालाही खेळणी टाकायला सांगा। सगळी खेळणी टाकल्यावर भांड उलट करा आणि खेळणी खाली पडू द्या। मुलाला त्याच्या 2 बुटांपैकी एक बूट दाखवा। नंतर इतर चपलांमधून त्याचा दुसरा बूट ओळखायला आणि शोधायला प्रोत्साहित करा। मुलासमोर चमचा, छोटी प्लेट, वाटी अशा वस्तू ठेवा। एक वस्तू त्याला दाखवा, त्याला तशीच दुसरी वस्तू शोधायला सांगा। आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा। आजच्या कृती इथेच संपत आहेत। असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू।
तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. हसत खेळत राहा. नमस्कार.